राजकारणात नीतिमत्ता काय असते बघायचंय? बघा. लेकिन पार्टी तोड़कर सत्ता के लिए नया गठबंधन करके अगर सत्ता हाथ में आती है तो मैं ऐसी सत्ता को चिमटे से भी छूना पसंद नहीं करता। हीच ती शेवटची पिढी ज्यांच्यात नीतिमत्ता होती. त्यांना स्वतःचं चारित्र्य आणि इमेज राजकारणापेक्षा सत्तेपेक्षा जास्त होती. आज पक्ष फोडणं म्हणजे राजकारण. जो पक्ष फोडून नेतो तो राजकारणातला चाणक्य. पक्षफुटीची सुरुवात खूप आधी झाली आणि तो लोकशाहीला लागलेला कॅन्सर हा दिवसेंदिवस इतका वाढलाय की आता लोकशाही आहे की नाही हा प्रश्न पडायला लागलाय. एखाद्या नेत्याच्या प्रचारामध्ये जाता, त्या नेत्याला तुम्ही निवडून आणता आणि तो नेता तुमच्या मताचा बाजार करून एक दुसऱ्या पक्षात चालला जातो, एक दुसरा विचारधारेत चालला जातो. असं कित्येकदा झालंय. किती दिवस हे चालणार आहे? प्रत्येक पक्षफुटीनंतर आपण शांत राहिलो, प्रत्येक विश्वासघातानंतर आपण शांत राहिलो आणि पुन्हा पुन्हा त्या लोकांना निवडून दिलं. अजून किती दिवस शांत बसायचंय? मित्र हो, आज शपथ घ्या, कोणताही पक्ष असो, कोणताही नेता असो, जनतेचा कौल पायदळी तुडवून जर का हे सत्तेत जाऊन बसणार असतील तर आपण यांना कधी मतदान करणार नाही. फक्त त्यांची काय नीतिमत्ता आहे आणि त्यांनी काय विकास केलाय याच मुद्द्यावरती आपण राजकारण्यांना मतदान करू. तुम्हाला वाटतं का आजच्या राजकारणात एकतरी नीतिमत्ता असलेला माणूस उरलाय? वाटत असेल हो तर बघू द्या कोण आहेत. कमेंटमध्ये टॅग करा किंवा व्हिडिओ शेअर करा.